मागील काही दिवसात पंढरपूर शहरात दुचाकी मोटरसायकल वाहने चोरीत जाण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून याबाबत शहर पोलीस ठाण्यात वारंवार तक्रारी दाखल करण्यात येत असल्याचेही दिसून आले आहे। पंढरपूर शहर पोलिसांनी यापूर्वी अनेक मोटरसायकली चोरीचे अनेक गुन्हे उघडकीस आणून आरोपींच्या मुसक्या आवळल्या असल्या तरी पुन्हा शहरात मोटरसायकल चोरीचे प्रमाण वाढले आहे। यातूनच पंढरपूर शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे विशेष पथक नियुक्त करण्यात आले होते। पंढरपूर शहर व परिसरातील ज्या ठिकाणी मोटरसायकल चोरी जाण्याचे प्रमाण जास्त आहे त्या ठिकाणचे घटनास्थळ निरीक्षण करून व त्यावर बारकाईने नजर ठेवून गोपनीय बातमीदार यांचे मार्फतीने मोटरसायकली चोरीबाबतची माहिती काढण्याचे काम सुरू असताना पंढरपूर शहरामध्ये बाहेर गावाहून काही आरोपी चोरी करण्याकरिता येत असतात अशी माहिती गोपनीय बातमीदारांकडून प्राप्त झाली। मिळालेल्या माहितीनुसार गणेश बाळासो जाधव राहणार जाधववाडी तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर, विकास महादेव पवार राहणार नाहिरुई तालुका इंदापूर जिल्हा पुणे, सध्या वाडी नंबर 2 माळशिरस जिल्हा सोलापूर, सूरज लाला पवार राहणार वालचंद नगर रोड कळंबा तालुका इंदापूर, अतुल बाळू तुपे राहणार इंदिरानगर कळंबा तालुका इंदापूर जिल्हा पुणे, ओंकार आनंद वाघमोडे राहणार एक्स फाटा माळशिरस सदर आरोपींना 8 गुन्ह्याची कबुली केली आहे। शहरातून मोटरसायकल चोरी करणाऱ्या आरोपींविरुद्ध धडक कारवाई करत 5,68,000 रुपये किमतीच्या एकूण 9 मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत। सोलापूर ग्रामीणचे पोलीस निरीक्षक अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम कुमार यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले यांच्या सूचनेनुसार व पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी विशेष पथके नेमून सदर कारवाई केली आहे। त्यामुळे पंढरपूर शहरातून होणाऱ्या मोटरसायकली चोरीवर चांगलाच आळा बसणार आहे व पंढरपूर शहर पोलिसांनी केलेली या कारवाईचा मोटरसायकल चोरांनी चांगला धसका घेतला आहे।